नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप घुले। कांदा बीज उत्पादन यामध्ये पाणी व्यवस्थापनाला एक विशेष असं महत्त्व आहे। त्याला कारण काय बरं, तर आपण जो कांदा असतो, आपला जो गोट कांदा करता आपण कांदा लावतो, त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं। त्याच्यामुळे कांद्याला गोट कांद्याला जर पाणी व्यवस्थापन बिघडलं तर ते कांद्याचा पूर्ण प्लॉट हा तुमचा फेल जाऊ शकतो। मग त्याला पीळ पडणे किंवा कांद्याचा खाली सड निर्माण होणे आणि अशा प्रकारचे अनेक आजार हे शेतामध्ये तुमचे डेव्हलप होत असतात। त्याच्यामुळे गोट कांदा पिकाला आपल्याला पाणी व्यवस्थापन हे अतिशय कटाक्षाने करायचं आहे। तर पहिला आपण जेव्हा ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाणी देतो ते आपल्या जमिनीच्या मगदुरानुसार 2 ते 3 तास किंवा 4 तास आपल्या ठिबक सिंचन संच चालवायचा, जेणेकरून गोट कांदा लावलेला कांदा त्याच्या पलीकडे अर्धा फूट पाणी गेलं पाहिजे। हे झालं पहिलं व्यवस्थापन। दुसरं व्यवस्थापन आपण आंबवणीचा विचार करतो। बऱ्याच वेळा शेतकरी पाटपाणी असेल किंवा ठिबक सिंचन असेल, थोडासा वरचा लेअर सुकला की आपण त्या गोटकांद्याला पाणी देत असतो। म्हणजे 8 ते 10व्या दिवशी आपण गोटकांद्याला पाणी देतो बऱ्याच वेळा शेतकरी। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांद्यामध्ये पाणी असल्यामुळं गोट कांद्याला आंबवणी ही साधारणतः गोट कांदा सुकू लागल्यावरच द्यायचं असतं। याचा अर्थ काय, जमीन काळी असेल तर गोट कांद्याला आंबवणी ही 25व्या दिवशी द्यायची असते। जमिनीच्या मगदुरानुसार विचार जर केला तर मध्यम जमिनीची आंबवणी हे 20 ते 22व्या दिवशी द्यायची असते। अशा माध्यमातून पहिला जो टप्पा आहे म्हणजे पहिलं पाणी आणि आंबवणी हे सर्वात महत्त्वाचं आहे। बऱ्याच वेळा लवकर पाणी दिल्यामुळं गोटाची ही गोट कांद्या सड ही बोटातून चालू होत असते। त्यामुळे आंबवणी आपण कधी द्यायची आहे, 20 दिवसाच्या पुढंच। त्याच्यानंतर जे आपण व्यवस्थापन म्हणतो पाण्याचं, तर पाणी व्यवस्थापन पुढे करत असताना त्याच्यामध्ये जमिनीच्या मगदुरानुसार मग 12 ते 15 दिवसानंतर आपल्याला गोट कांद्याला दर 2-2 तासांनी ठिबक सिंचनच्या पाळ्या द्यायच्या आहेत। त्याच्यामध्ये प्रत्येक पाण्याला आपण जर विचार केला, जास्त वॉटर सोल्युबल सोडायची खतांची गरज नसते। फक्त ट्रायकोडर्मा सोडा तुम्ही पहिल्यांदा, त्यानंतर फॉस्फरची कमतरता भासते, 13-40 डोस देऊ शकताय। पुढे गेला कॅल्शियम नायट्रेट बोरॉन देऊ शकतो। पुढे शेवट टप्प्यामध्ये आपण पोटॅश देऊ शकतो। अशा माध्यमातून ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन होत असताना खत मात्रा थोडं थोडं देणं त्याला अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद।